पंचदेवता प्रमुख लीडर मानलेले आहेत। एक गणपती आहे, सूर्य आहे, देवी आहे, शंकर आहे आणि विष्णू आहेत। या 5 देवता आहेत। यापैकी आपण विठ्ठल या देवतेचे उपासक आहेत। ही देवता पुराणात, वेदात, ब्रह्मसूत्रात, उपनिषदात कुठे चर्चित माझ्या अभ्यासात आतापर्यंत दिसत नाही। मग ती देवता मानायची नाही काय? त्याचं उत्तर होय, मानायची। संन्यास घेतल्यावर एखाद्या बुवाच्या गळ्यात माळ नसेल तर त्यांनी कीर्तन करावं का? हा प्रभाग जुन्नर तालुक्यात स्वामी मोहनानंदीच्या बाबतीमध्ये जुन्या अभ्यासकाने अनुभव दिला आहे। पण मग काय करायचं? मग कोंडाजी बाबा डेऱ्यांच्या सारखे सत्पुरुष, मामांच्या सारखे सत्पुरुष, बंकट स्वामींच्या सारखे सत्पुरुष, दुंडा महाराजांसारखे सत्पुरुष जर निर्णय देत असतील, माळ असावा असा प्रतिबंध नाही, पण असली तर काही बिघडत नाही। वाक्यांनीच आहे का बरं का? असावा असा प्रतिबंध नाही, पण असली तर काही बिघडत नाही। याचा अर्थ ती असावी असा त्याचा निकष काढावा लागतो। त्याला न्याय म्हणतात। असा निकष काढावा लागतो। तद्वत विठ्ठल ही देवता अन्यत्र कुठे अभ्यासात सापडत नाही। आपला महाराष्ट्र प्रांत आणि आपला संप्रदाय सोडला तर अन्य प्रांतातल्या आचार्याकडं या देवतेचं सखोल असं प्रामाण्याने चिंतन माझ्या जीवनात आतापर्यंत रामभाऊ अभ्यासाला मिळालं नाही। वल्लभाचार्य विठ्ठल भक्त आहेत, पण त्यांच्या आचारसंहितेत आणि सुबोधिनी भागवतात मला विठ्ठल या देवतेबद्दलचं स्मरण आणि चिंतन नमन कुठे दिसलं नाही। एक रामानुज वैष्णव आहेत, त्यांचा आपला संबंध संभवत नाही, ते राम उपासक आहेत। श्री संप्रदायात रामानंद त्या संप्रदायाचं एक अंग आहे। विष्णू स्वामी विठ्ठल उपासक आणि शंकराचार्य शैव या परंपरेचे आचार्य। पण आदि शंकराचार्यांनी 5 देवतांना वेदासारखं प्राधान्य दिलं। गणपतीलाही मांडलं, जगदंबेलाही मांडलं, सूर्यालाही मांडलं, विष्णूलाही मांडलं आणि आशुतोष भगवान शंकरालाही मांडलं। आणि तेव्हापासून प्रशस्त मार्ग वैदिकांचा स्वच्छ झाला आणि पंचायतन देवता पूजनाचा आरंभ झाला आणि पंचोपचार पूजा 16 मंत्रात वैदिकांनी बसवली। मी बेस पक्का करतोय, चांगलं श्रवण करणारे लोक आहेत। शहरातलं कीर्तन आहे, उगी टिवळ्या बावळ्या 2-3 विनोदात कीर्तन संपवण्यात मला काही माझा आनंद वाटत नाही। श्रोते हो, जसं ज्ञानोबारायांच्या 11व्या, 12व्या, 13व्या शतकात मिळविली मानली वैष्णवांची, यात गाणपत्य आले, यात शैव आले, यात शाक्त आले, यात सौर्य आले आणि यात वैष्णव आले। हे भिन्न भिन्न मताचे संत, आचार्य, महंत, मठाधिपती आणि अभ्यासक एकत्र आणणं हे भल्या भल्याला जमलेलं नव्हतं। शंकराचार्यांच्या नंतर शंकराचार्यांनी वादच मिटवला। आपल्या 4 पीठात 5 देवता स्थापन केल्या। गणपतीलाही प्राधान्य, शंकरालाही प्राधान्य, विष्णूलाही प्राधान्य, सूर्यालाही प्राधान्य आणि देवीलाही प्राधान्य दिलं। म्हणजे तुम्ही कोण्या देवाचे उपासक हा वादच शिल्लक ठेवला नाही। गेला वाद खंडोनी, वाद समाप्त झाला आणि 5 देवता प्रशस्त झाल्या। तर तुम्ही, मी आणि हिंदू सनातन धर्मातले सगळेजण पक्ष, पंथ, संप्रदाय हे ब्रॅकेट आणि संकोचितपण जरा बाजूला काढा। सनातन वैदिक भारतीय आपण सगळे या 5 देवतेचे उपासक आहेत। ही प्रार्थना प्रीती काढताना श्रद्धेय पांडुरंग शास्त्री दादांनी सगळ्या मालिका लिहिल्या। वारकरी संतांनी हाच मार्ग प्रशस्त केलाय। नमुन्यादाखल 2-3 प्रमाण देतो, वेळ आपल्याला कमी आहे। गणपतीला मांडलंय आणि जगदंबेबद्दल जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझं वाहिला, तुझं म्या फुलवारा बांधिला, म्हणजे शाक्त परंपरेतल्या देवीलाही स्वीकारलं आणि शैव परंपरेच्या भगवान आदिगुरु शंकरालाही स्वीकारलं। शंकर तत्व आणि लिंग हे ज्योतिष स्वरूप आहे, अग्नि तत्व आहे। मग लिंगावरती कायमस्वरूपी अभिषेक पात्र बांधावं लागतं। ग्रामीण लोक त्याला गळती म्हणतात, अभिषेक पात्र। आणि त्यातनं ठिबक सिंचन प्रकल्पासारखं पाणी भगवान शिवाच्या लिंगावरती पडतं। मंत्र वेदते मंत्र म्हणतात, उपासक प्रार्थना करतात
आणि वारकरी शिवभोळा चक्रवर्ती अभंग म्हणतात. सोपं गणित. म्हणजे पंचायतनातल्या 2 देवता आपण मानल्या. एवढंच नाही तर ज्ञानोबारांनी कृतज्ञता व्यक्त केली. आदिनाथ उमा बीज प्रगटले, ऊन हून पासून पर्यंत ज्ञानदेवासार चोजविले. आपली ही परंपरा अशी प्रशस्त आहे. झालं. मग देवीला मांडलं, झालं. शंकराला मांडलं आणि विष्णू तर आपलं परम आराध्यच त्यांनी मानलं. विष्णू या स्वतंत्र देवतेचे मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम बौद्ध आणि कलंकी हे अवतार आहे. मग त्यात विठ्ठल नावाचं प्रकरण कुठे बसवायचं सातत्याने व्याख्या मी सांगतो, इथेही सांगतो. तुम्ही टाळ्या द्याल वाक्य कळल्यानंतर. विठ्ठल देवता झाली तरी कशी सांगतो गणित. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. गणित होऊन गेलं. टाळ्या जेवढ्या ताकदीनं जेवढी गर्दी तेवढ्या वाजायला हव्या होत्या त्या वाजल्या नाही. हे गणित आहे. विना ज्ञानेनं ज्ञानाचा जो गाभा तो विटेवरती उभा, विचा केला ठोबा म्हणून नाव या विठोबा. ज्ञानाचा गाभा तो विटेवरती उभा आहे. मग विठ्ठल कोण हे डिटेक्ट करतो. जसं रोग निदान सिटी स्कॅन MRI आणि रक्त लघवी नंतर कळतं याला टायफॉइड आहे की याला सर्दी पडशाचं व्हायरल झालंय, तसे डिटेक्ट मी करतोय. विठ्ठल नेमके कोण आहेत तर गीता जेणे उपदेशिली तीही विटेवरी माऊली तुकोबाऱ्यांची गाथा प्रमाण झालं. याला शंकराचार्याचं मत काय. शंकराचार्य असं म्हणाले, गवा वृंदका नंदनम चारुहासम लसत कुंडला क्रांत गंडस्थलांगम. गायींच्या मेळ्यात सवंगड्याच्या समवेत यमुनेच्या तीरावरती विचरण करत गायीचं संगोपन करणारा किंबहुना गोसेवक जगद्गुरु कृष्ण द्वारकेत विश्वकर्म्याच्या करवी द्वारकेचं निर्माण करतो. 16,108 राण्यास वर्तमान प्रपंच उपभोगतो. पुत्र पौत्र त्याला होतात. आपल्याच देखत आपल्या कुलाचा नाश. स्वतः परब्रह्म परमात्मा पाहतो. उद्धवाच्या खांद्यावर मान टेकून रडतो आणि अंतिम टप्प्यात निर्णय घेतो की द्वारकेत सुवर्ण कनक संपन्नता आहे पण भक्ती प्रेमाचा ओलावा नाही. त्यामुळे द्वारका परमात्मा त्यागतो आणि विटेवरती विराजमान होतो. म्हणजे कृष्णच विठ्ठल हे पक्क झालं, रामच विठ्ठल हे पक्क झालं, विष्णूच विठ्ठल हे पक्क झालं. किंबहुना कृष्ण परमात्म्याचं उर्वरित कार्य व्यापक करण्यासाठी जो अवतार आहे त्याचं नाव विठ्ठल आहे. सोपं का. कारण गीतेत कृष्ण विचार आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, परंतु चांडाळ शूद्रादिकांचं भलं कोणी करावं यासाठी सगळ्यात मोठं मुक्त विद्यापीठ आहे महायोगपीठ. सगळं इथे आहे अधिकार. यारे यारे लहान थोर हे मुक्त कंठाचं विद्यापीठ ज्याला महायोगपीठ म्हणतात, मातृपितृ सेवाधाम म्हणतात, पावटण म्हणतात, माहेर पंढरी म्हणतात, भुवैकुंठ म्हणतात, ते आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. मांडणी मनपूर्वक सगळेजण ऐका. मग सूर्य देवता कुठे बसवायची. आपल्या वारकऱ्यात सूर्य प्रतिमा स्वतंत्र नसावी असं माझं स्टेटमेंट आहे. क्लिपा व्हायरल होतील, लोक मला प्रश्न विचारतील. आताच त्याचं खंडन करतो. हे झालं मंडन, त्याचं मी खंडन करतो. जे प्रकरण असे सूर्य प्रतिमा स्वतंत्र का नसावी पंचायतनात, त्याचं कारण आहे तुझे कोटी चंद्रही विकसित आहे आणि सूर्य तेजही आहे. त्यामुळे तू स्वरूप आहे सूर्य आणि तूच मनाची देवता आहे चंद्र. त्यामुळे वेगळी प्रतिमा मांडायची गरज नाही. मला वाटतं पंचायतनातल्या देवता तुमच्या समोर मांडतो आहे. गणपतीला प्राधान्य दिलं म्हणजे शंकराचार्यांच्या वतच वारकरी संप्रदायानं एकतत्वात अनेकत्व स्वीकारून आपला पंथ व्यापक विस्तारित केला आणि वारी वारी करोती इति वारकरी त्याला टायटल दिलं. याचं जुनं नाव आहे वारीकर, बदललेलं स्वरूप आहे वारकरी. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात मूळ शब्द आहे रसो वै सहा, रस, पण त्याचं बदललेलं स्वरूप आहे रास. जसं मूळ वारीकर आहे पण व्यापक रूप आहे वारकरी. मग याचा इष्ट आहे भगवान पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्मा जर इष्ट आहे तर मग गणपतीला वंदन संतांनी का करावं. ही एकनिष्ठता तुमची दिसते काय. हल्लीच्या क्षमा मागतो पक्षासारखं तुमचं मन विचलित तर नाही ना की जर त्यांच्या आले तर आपण त्यांच्याकडे जाऊया
आणि न आले तर आपण सगळेजण एकत्र येऊया. आपला अजेंडा, आपलं परिपत्रक, आपले उद्दिष्ट, आपली संहिता, आपलं उद्घोष वाक्य, बोधचिन्ह बाजूला ठेवून देश काल परत्वे फायद्याकरिता ते जसे लवचिक होतात तसं संतांनो तुमचं तर नाही ना. आधी म्हणता एक धरला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि का पै काम नाही. आता वर्तमान कालावाचे भूत भविष्य नाही असं ठासून सांगणारे तुम्ही पुन्हा ओम नमोजी आज्ञा का करता? कारण काय? शंका आणि समाधान. चिंतन आवडते ना तुम्हा सगळ्याला? का करू जय विठ्ठल सुरुवातीलाच? तुम्ही ज्या दर्जानं देता त्या दर्जानं आम्ही पण तुम्हाला काही दिलं पाहिजे. द्रव्य ठासून घेता तर कीर्तन घासून करा. विठाला वारकरी संतांचं विवेचन, चिंतन, मांडणी इथंच तपहा वाया जाणार नाही. त्याला सैद्धांतिक विचार आहे. मग गणपतीचं चिंतन का? सांगतो कथा. गणपती फक्त एका युगातला तुम्हाला माहिती आहे. तुम्हा सगळ्याला जनरल गणपती आहे, पार्वती नंदन, पार्वती पुत्र नाही. तो कश्यप नंदन आहे. तो निर्गुण निराकार ओंकार स्वरूप आहे 3.5 मात्रेचा. आणि कधी त्याचं वहन सिंह आहे, कधी अश्वावर आहे, तर कधी तो मूषकावरती आहे. कलियुगातला गणपती चतुर्भुज नाहीये. कलियुगातला गणपती सेंदूर लेपन केलेला लालबुंद नाहीये. कलियुगातला गणपती हा अश्वारूढ आहे आणि त्याचं नाव आहे कृष्ण पिंगाक्ष. काय नाव आहे? कृष्ण रंगाचे अक्ष आहे ज्याचे, असा जो तो कृष्ण पिंगाक्ष. मग त्या गणपतीला कृष्ण पिंगाक्ष नाव का दिलं? त्याची कथा आहे. कश्यपाच्या घरी तो गजानन म्हणून अवतीर्ण झाला आदितीच्या पोटी. काशी राजाचं त्यांनी भलं आत्मकल्याण केलं. आणि अजून एक राजा आहे, त्याची तू कथा सांगतोस, नाव लवकर सांग, वेळ कमी. विठाला विठाला. चला, काळ निघून गेला. ती कथा व्यापक आहे गणेश पुराणात. तो माझा विद्यार्थी गणेश पुराण सांगतो, त्यामुळे त्याला टच करणं माझी गरज आहे, आवश्यकता आहे. पिरियड हा लोकात असावा, एकांतात नसावा. श्रोते हो, त्याचं आत्मकल्याण केलं आणि क्षयरोग कुष्ठरोग त्याचा समाप्त झाला आणि तो गणेश गाणपत्य भक्त झाला. हा आदित्यनंदन गणपती आहे, कश्यपुत्र गणपती आहे आणि त्याचा कार्यकाल हा काशीतला आहे. आपल्याकडे अष्टविनायक आहेत. ते निर्माण कसे झाले? मोठी कथा आहे. पार्वतीच्या उदरात गणेश होते बालवयात आणि महाभारतात जसं उत्तरेच्या गर्भावर अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, तद्वत सिंधुरासुर नावाच्या भयानक राक्षसानं पार्वतीच्या गर्भावर प्रयोग केला आणि गर्भात त्या बालकाचे छिन्न विच्छिन्न तुकडे केले आणि ते तुकडे नर्मदा नदीच्या पात्रात टाकले. त्यातून जो दगड निघतो त्याला नर्मदेश्वर म्हणावं, त्याला शौनभद्र गणपती म्हणावं. त्याला सोंड असू नसू, डोळे असू नसू, दात असू नसू, हात असू नसू, त्याला आव्हान करून निमंत्रित मंत्र म्हणून स्थापना करायची गरज नाही. डायरेक्ट दुर्वा व्हायच्या आणि गणपती म्हणून पाया पडायचं. त्याला म्हणायचं शौनभद्र गणपती. मला या पुरातत्व शिलालेखाचं, ताम्रपटाचं आणि जुन्या देवतांचं मला प्रचंड वेळ आहे. मी पागल मनुष्य, मला फार आवडतं. मूर्ती पूजन प्रकार नंतर निघाला, पण अश्मयुगकालीन मूर्ती लिंगाच्याच असायच्या. शिवलिंग ऐकताय ना? शौनभद्र गणपती, सुवर्णमासिक खडा देवीचा, त्याच्यानंतर पुन्हा सूर्यकांत मणी आणि नर्मदेचं लिंग, याच पाषाणाची पूजा होत असायची. मूर्ती माझ्याकडे तर आहेतच, पण पंचायत एवढंच एका डब्यात एवढं आहे. प्रवासात सोपं, ज्याच्याकडे जातो त्याला सोपं. शहरात फ्लॅश सिस्टीम आहे, 2च खोल्यात, आणि त्यात आपला पसारा काढायचा म्हटल्यावर ते विचारतात कीर्तन झाल्यावर निघणार आहात का? म्हणून काल वर्तन करताना देशकालाचा विचार विद्वानाला, पंडिताला, आचार्याला, संताला, हरिभक्ताला, गायकाला, वादकाला विस्तार करताना असावा. आपल्याला खूप येतंय, पण प्रेझेंटेशन किती वेळेत किती करायचंय, चुनुकदार करायचंय आणि टाळ्या घ्यायच्या, हे घटकच असते लक्षात ठेवावं. त्याला फार काही ब्रह्मसूत्र पाठ नसावं लागत नाही.
त्याला फक्त त्याचं सूत्र कळलं तरी पुष्कळ झालं. दृष्टांत झाला जाणकाराला, त्याचं सूत्र म्हणजे बांधलेली नाडी जरी बांधता आली तरी पुष्कळ झालं. ब्रह्मसूत्र नंतर या 5 देवता आहेत. या 5 देवतेत पार्वतीची इच्छा अशी झाली की मला भगवान विष्णू सारखा चातुर्य संपन्न जगाचं पालकत्व करणारा पुत्र व्हावा. आता ऐका, तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पूर्वी तसे. भगवंताचं काम आहे भक्ताच्या इच्छा पूर्ण करणं. भगवान शिव भगवान नारायणाचे असीम भक्त आहेत आणि भक्ताची बायको ही भक्त असल्यामुळे तिची इच्छा पूर्ण करणं नारायणानं आपलं इष्ट कर्तव्य ठरवलं आणि भगवान विष्णू रूपानं पार्वतीच्या गर्भात स्थापित झाले आणि गणेश अवतीर्ण झाले. ऐकताय का? गणेश अवतीर्ण झाले. हे पाहताना स्कॅनिंग करताना नामदेवरायाचा कॅमेरा पुराणातल्या तत्वज्ञानात पोहोचला आणि त्यांच्या गाथेत ते म्हणू लागले, नाम म्हणे आता दी मज स्फूर्ती, नाम म्हणे आता दी, नाम म्हणे आता दी मज स्फूर्ती, नाम म्हणे आता दी मज स्फूर्ती. घेता मला पाकिट आता तुझ्याकडनं शाल. त्या शाली अशा दरिद्र्या निघाल्या अंगावर घालते. त्यांनी अंगही झाकत नाही, तोंडही पुसत नाही, खाली गुंडाळते. भिकारी लक्षणा कोणी सांगितलं तुम्हाला? असे जरा द्यायची तर मेंढाच्या मोठी दे ना लोकरीची भाजी, नाही तर माझ्याकडून घे 2000 शाली रुपये नाही आधी. नामा म्हणे आता दी मज स्फूर्ती चेतना वन्ही तो चेतवावा रे प्रेरणा देई मज स्फूर्ती. फॉर एक्झाम्पल सुधीर भाऊला पखावज विषयातला आज नानासाहेब पानशांच्या परंपरेतल्या स्वर्गीय डवरी गुरुजींच्या नावे पुरस्कार आहे. पुरस्कार दिल्यावर वाजवणं थांबलं नाही, त्यांचं जिम्मेदारी वाढली. स्फूर्ती प्रत्येक कीर्तनातलं विधान त्या त्या प्रसंगाला टच करता आलं पाहिजे. स्फूर्ती प्रमाणपत्र प्रशस्तीपत्र काम थांबलं म्हणून नाही, कार्य वाढावं याकरिता उत्तेजनार्थ. देई माझा स्फूर्ती, मला स्फूर्ती द्या पांडुरंगा. का? तुझंच वर्णन करायचंय. वर्णित असे कीर्ती कृष्णजीची. कृष्णजीची म्हणता सांगतीच्या चरणात आणि वर म्हणता गणराया कसं लावायचं. मग गणक ऋषींचं अथर्व शीर्ष काढायचं. काय काढायचं? अथर्व शीर्ष. शीर्ष म्हणजे डोकं, प्रमुख, लीडर, प्रेसिडेंट, मालक, उद्गाता, निर्माता, प्रसवणारा, सभाध्यक्ष. किती लव विधान तुम्हाला कोणते स्वीकारायचे ते स्वीकारा. शीर्ष. मी अमुक अमुक संघटनेचा शीर्ष मार्गदर्शक आहे. शीर्ष मार्गदर्शक, लीडर, प्रमुख. गणपती या देवतेचा लीडर आहे म्हणून त्याचं नाव शीर्ष आहे. अथर्व शीर्ष. आणि त्याच्यात तुम ब्रह्मास्त्वम त्वम विष्णुस्त्वम अंडरलाईन काम झालं. तू कोण आहेस? विष्णू आहेस. विष्णू म्हणजे कृष्ण आहेस, कृष्ण म्हणजे विठ्ठल आहेस. आता या सगळ्या प्रमाणात संत प्रमाण तुम्हाला द्यावं लागेल.
तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. अवलोकन करणे, अंतःचक्षुण अवलोकन केलं तर दोघं एकच आहेत. मग तिकडं जसं स्वरूप लक्षण आहे, त्याचं जसं तटस्थ लक्षण आहे, तसं आज भगवंताचं स्वरूप लक्षण मांडायचे याकरता प्रयास आहे. बाकी काय. स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीनं ताटात, जुन्या ग्रामीण भागात काटवटीत, हल्लीच्या भाषेत परातीत जर पीठ घेतलं आणि पाणी टाकलं तर लगेच काही दशमी होत नाही, लगेच काही टिक्कर होत नाही, लगेच काही फलके होत नाहीत, लगेच काही मांडा होत नाही, लगेच काही पुरणाची पोळी होत नाही, लगेच काही धिरडं होत नाही, लगेच काही थालीपीठ होत नाही. त्याला मेहनत घ्यावी लागते आणि त्याला आकाराला आणावं लागतं. तसं त्या त्या संप्रदायातल्या आचार्याने त्या त्या देवतेला आपल्या कल्पनेप्रमाणे आकाराला आणलं, आकाराला आणलं आणि तो झाला ओंकार स्वरूप. ओंकार स्वरूप. मग आता जे आपण वर्णन करणार आहे ते कृष्ण प्लस गणेश इज इक्वल टू विठ्ठल. दुसरं काही गणित नाही आहे, त्याचंच चिंतन आहे. पण मागील चतुर्थीच्या कालखंडात तुम्ही जर दत्तात्रय मांडायला लागला तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे मांडक्याचा विकार आहे आणि गोळी तुम्हाला डिहायड्रेशनची जर दिली तो रोगनिवृत्ती होणार नाही. आणि डिहायड्रेशन जर झाला असेल आणि तुम्हाला गोळी रक्तदाबाची अँटीबायोटिक दिली तर फरक पडणार नाही. रोगनिदान करूनच टॅबलेट दिल्यावर जसा गुण येतो तसं वक्त्यानं वक्ता किती विद्वान असला तरी सप्ताहाच्या कालखंडात होणाऱ्या घडामोडीच्या तिथी नक्षत्र वाराला दिनाला महत्व देऊन त्याचं सूत्र पकडूनच कीर्तन करणं काल उघाची आवश्यकता आहे. अशी प्रायव्हेट माझी मानसिकता आहे, तुम्ही माना न माना. बर, सुरुवात झाली आता. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. पहिलं चरण झालंय, आता पुन्हा म्हणायचं नाही सांगतेपर्यंत. कळलं का? लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. लंब आहे उदर ज्याचे असा जो तो लंबोदर. कितवी विभक्ती आहे ज्याचं व्याकरण फक्त ते सांगा मला. आता व्याकरणाचा संबंध संपत आलाय जवळ जवळ. हे मॅकॅलो शिक्षण पद्धती इंग्रजांची अवलाद आली आणि तुमच्या माझ्या मुळावर जी बसली आणि आपल्याला आता इंग्रजी खिरीज अन्न नको वाटतं, माम बरं वाटतं, डॅड बरं वाटतं, बाबा नको, आई नको, महाराज नको, काही नको, वेगळं वाटायला लागलं. असो देवाने तुमचं कल्याण करावं, मला वेळ कमी. लंबोदर. लंब म्हणजे काय? लांब लचक प्रदीर्घ. ज्याचं पोट मोठे त्याला लंबोदर म्हणावं. लंब उदर. उदर म्हणजे पोट. गणपतीचं पोट मोठं का? त्याचं काही हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी जास्त झालं होतं किंवा साखर कमी जास्त झाल्यामुळे लिव्हरला सूज आली होती, किंबहुना मीठ कमी पडल्यामुळे हातपाय वाळून सुकून गेल्यावर पोटाचा आकार मोठा झाला होता. असं तर काही प्रकरण नाही ना. फ्लॅटवरून खाली लिफ्टनं उतरायचं, पुन्हा त्यानेच जायचं, पै पै चालता येत नाही. त्यामुळे शहरात काही लोकांची भात नावाच्या प्रकरणामुळे पोट मोठी आहेत, माना बारीक आहे. आणि ज्याच्या पोटाची घडी पडते त्याने लिहून ठेवायचा आपला मृत्यूकाळ जवळ आलेला आहे. चिमट धरताना कातडी अशी हातात आली पाहिजे, समजावं आपण निरोगी आहोत. ज्याच्या पोटाला 3 घड्या पडल्या त्यांनी लिहून ठेवायचं मेद आपला वाढलाय. बीपी किंवा साखर आपल्याकडे निमंत्रण न देता येणारच, या तीळ मात्र शंका नाही. माय क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी योगा सायन्स कम्प्लीट. मी का पॅथीचा डॉक्टर. माझ्या गाडीवर जाऊ नका. मी अशी सगळी मांडलेली प्रकरण तर गणपती बद्दल नाहीत ना. नाही, गणपती ही देवता क्षमाशील आहे
आणि त्याच्या पोटानं पृथ्वीचा गुण स्वीकारलेला आहे, या धरित्रीचा, या मेदिनीचा, या भूमीचा, या मातीचा गुण आहे क्षम्यताम परमेश्वर. तुम्ही उठता, बसता, थुंकता, जोडे घालता, चपला घालता, क्षमा मागतो, भोग भोगता, पण सकाळी उठून म्हणत नाही समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व. झोपल्यावर तुम्हाला वाटतं आपल्या अंगावर कपडा घेतल्यामुळं अंग गरम झालं. नाही, त्या पृथ्वी मातेनं तुम्हाला संरक्षण कवच तयार केलेलं आहे. ती ऊर्जा देते, अर्थिंग ती देते. बर्फ पेटवताना अर्थिंग जर कमी पडली तर मीठ कोळसे टाकून एक लोखंडी रॉड घालावा लागतो आणि पृथ्वीतनं अर्थिंग घ्यावी लागते. तुमच्या माझ्या पायाला शहरात जमिनीची अर्थिंग मिळत नाही, त्यामुळे आपले बल्ब वीक व्हायला लागले, प्रकाश पडेना. नाही कळलं तुम्हाला विज्ञान? कळलं का तुम्हाला? पृथ्वीचा क्षमा नावाचा गुण आहे. कोणता गुण आहे? कोणता गुण आहे? क्षमा. गणपतीनं पृथ्वीकडनं हे फिजिक्स पंचीकरण शिकताना पोटाला गुण दिला, पृथ्वी तुझा असावा का? कुणी कसं वागलं तरी पोटात घेण्याची क्षमता आपली असली पाहिजे. पोरगी नांदायला गेल्यानंतर समजा सासूरवाडीतले लोक काही बोलले आणि राग पोरगी परत जर आली तर पोरीच्या आईने म्हणावं लागतं, बाई तुझ्या बरोबर मी येते तुझ्या सासूरवाडी आणि तुझ्या सासूला सांगते काही माझ्या पोरीचं चुकलं असलं तर तिचे अपराध पोटात घ्या, पदरात घ्या. काय अर्थ आहे? क्षमा करा. काय करा? करा क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध, क्षमा करा. याकरता लंबोदर आहे, गणपती क्षमा करतो. लंबोदर हे त्याचं नाव आहे. चला, व्याख्या, विवेचन, स्क्रिप्ट, मुद्दे माझ्याकडे चिकार आहेत, पण मला 7 दिवस 4 दिवस पाहिजेत. मी नेहमी सांगतो हे तर मला नाश्त्याला पुरत नाही. बर, आता प्रकरण आहे उदर झालं, लंबोदर समाप्त झालं. मग आता शुंडादंड. शुंडा म्हणजे सोंड, दंडाच्या आकाराची. आता आलाय विष्णू सांगतो, लगेच माझ्यावर उडून घेऊ नका. हा माझ्याकडे दंड आहे, याचं नाव ब्रह्मदंड आहे. याचा एक शिष्टाचार आहे आणि घटनेत सुद्धा स्वर्गीय बाबासाहेबांनी लिहिलं, सभापतीजवळ एक दंड आहे, त्याचं नाव राजदंड आहे. काय नाव आहे? तो राजदंड आहे. आणि हा ब्रह्मदंड आहे. आणि यांच्याकडे चोपदंड आहे. हा कोणता आहे? हा शिस्त प्रशस्त करणारा दंड आहे. पूर्वी त्यांना फळावर परवाना असायचा, चुकलं कोणी तर शिस्त लावावी. आता कीर्तनकार चोपदारांची टिंगल करतात, हे चांगलं नाही. प्रशस्त परंपरा आहे. म्हणजे क्षमा मागतो, सगळ्यात परंपरेतलं थोडं थोडं होईना, पण पक्क मला भगवंताच्या कृपेनं माहिती आहे, पक्क माहिती आहे, बिनचूक माहिती आहे. त्यामुळे मी ही सगळी उद्घोषणा मीडिया तंत्राच्या समोर मुक्त कंठानं करतो. मला ठाऊक आहे म्हणून. श्रोते हो, शुंडादंड, गणपतीचे सोंड एक्झॅक्टली नेमकं काय? नाक आहे त्याचं ते, मुख आहे त्याचं ते, वाकडी का? त्याचं कारण आहे तिथे ग्रामर आहे. तुम्ही जसे माझ्याशी वागाल तसा मी तुमच्या करता असेल. अर्जुनाला भगवान गीतेत सांगतात, वाक्ये हे यथामाम प्रपद्यन्ते सांस्तथैव भजाम्यहम्. तुम्ही जसे माझ्यासाठी असाल तसा मी तुमच्या करता असेल. वाक्य संपलं. आता हेच वाक्य ग्रामर मध्ये टीट फॉर टॅट. तुम्ही सरळ आला तर गणपती म्हणाला तुमच्यासाठी मी सुमुख आहे, म्हणजे चांगला आहे. ऐकताय ना? चांगला आहे. तुम्ही जर वाकडे आला घेऊन, नाही कळलं तर मग मी तुम्हाला शिस्त लावण्यासाठी वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडः, मग मी माझी सोंड मोदकाकडे न वळवता आणि पोटावर निवांत न ठेवता माझी शुंडादंड उभा करतो. का? शिस्तप्रियता तुम्हाला कळावी म्हणून. एक फटका दिला ना मी, हत्तीच्या सुंडीत एवढी ताकद आहे, बड्या बड्या झाडांच्या खोडाला जर पिळा मारला तर धाड किमी तो तंतुसोट मुळांना उपटतो आणि पाण्याच्या प्रभावात फेकून देतो. एवढी क्षमता हत्तीचे, तो व्यापक गुण गणपतीचा आहे आणि त्याची सोड शुंडादंड आहे. लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड, कशासाठी? करीत असे खंड दुश्चिन्हांचा. आता आपण दुश्चिन्हांचा म्हणजे काय? एखादं बोधचिन्ह, कोणाचा बाण आहे, कोणाचं धनुष्य आहे, कोणाचं कमळ आहे, कोणाचा पंजा आहे, कोणाची रेल्वे, कोणाचं काही, याबद्दल कृपया वेगळा अर्थ लावू नका. चिन्ह म्हणजे काय? अरे अरे, सुधीर भाऊचा पखावज खूप चांगला आहे, परंतु काल परवा मुरबाडला जाताना अचानकच त्यांना तापेने अंग फणफणलं
आणि रात्रभर ट्रीटमेंट देऊन आराम करून इथे पुरस्काराला यावं लागलं. मग रंजा मला म्हणाली, अहो बाबा आज पुरस्कार होता मग येता आलं, देवही तापलाय, पोरगी तापली, पण आलोत आम्ही. मग मी तिला म्हणालो, बाई ताप येणं हे लक्षण काही चांगलं नाहीये, हे व्हायरल त्रासदायक असतं, सगळे आजार लवकर होतात, पण सर्दी नावाचा प्रकार थांबत नाही, कफन निवृत्ती होत नाही, आणि ताप वेळेची वेळेलाच तपासला तर तो जीवनात ताप देत नाही. नाही कळलं तुम्हाला? याकरता जरा दक्षता घेतली पाहिजे, काळजी केली पाहिजे. की ताप येणं लक्षण काही चांगलं नाही. अहो ते महाराज चांगलं गातात, मला गातात चांगलं, पण कीर्तन झाल्यानंतर त्यांचं जे वागणं आहे ना बरं नव्ह. मला हे लक्षण काही चांगलं वाटत नाही. अहो महाराजांचं कीर्तन काय बाबा, प्रत्यक्षात बृहस्पती वाटले, काय वाक्चातुर्य, प्रत्येक वाक्यानं ऐकणाऱ्याच्या कानाचा ठाव घेतला, हृदयात घर केलं. म्हणजे हे चांगलंय त्यांचं, पण त्यांना एकादशी आणि द्वादशीचा फरक कळत नाही. मग मी त्यांना प्रमाणपत्र दिलं, काय अहो तुम्ही वक्ता छान आहेत, पण तुमचं हे लक्षण चांगलं नाही. अहो कुंकवा नाही ठाव आणि म्हणे मी हे लक्षण चांगलं नाही. दुष्ट वर्तन करणाऱ्या व्यभिचारी करप्टेड मंडळीसाठी शिस्त लावण्यासाठी शुंडावर करतो परमात्मा, आणि त्यांच्या दुष्वर्तन नावाच्या प्रकरणाच्या चिन्हाला प्रतिबंध करतो. करीतसे खंड दुष्चिन्हांचा. गणपतीचे 4 हात म्हणजे रघुवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. वेदाचा कृपया कुणी निर्माता नाही, अन्य पंथाचा अन्य ग्रंथाचा कुणीतरी निर्माता आहे, उद्गाता आहे. त्याला शक संवत्सर शकपूर्व इसवी सन पूर्व आहे. आपल्या सनातनाला तो नियम लागू नाही. अनादि जुनाट प्रसवलेला अपौरुषय त्याचा करता कुणीच नाही. हे 4 वेद, या 4 वेदाला प्रशस्त प्रमाण देणारे 4 हात हे गणपतीचे. अजून सोपं करू का? हे संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले ज्ञानोबार आहे. प्रमाणाविना कसं जमेल आपल्याला? तस्मात शास्त्र प्रमाणंते खाली ज्ञानोबार भाष्य करतात. हे संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. हे 4 हात आहेत ना, हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पथाला प्रशस्त करणारे. आणि त्या हातात काय दिसतं? काय दिसतं? काय दिसतं? म्हणा ना, चतुर्थ